तुमचं नाव काय बंधू? रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज आपण पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव या शिवारामध्ये आहोत. इथं आपण शेतकरी आहेत उमेश उघडे आणि त्यांचे बंधू ॲडव्होकेट विठ्ठल उघडे यांच्या बागामध्ये. आज आहे 15 जानेवारी. तर या बागामध्ये थोडासा स्ट्रेस कमी आहे, त्यामुळं बाग फोडावा की नाही या चिंतेमध्ये शेतकरी होता. आज आम्ही व्हिजिट केली. आता अशा प्रकारच्या बागामध्ये कशा प्रकारचं नियोजन करावं, विशेष करून जानेवारीमध्ये जिथं जमीन हलक्या प्रतीची आहे, निचरा होणारी आहे, तर जादा पाण्याची आवश्यकता असते, कारण लवकरात लवकर वापसा येऊन जातो. तर योगेश मस्के सर फळबाग सोबती यांच्यासोबत चर्चा करतील की अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आणि अशा प्रकारच्या बागांमध्ये काय करावं. आपली हार्वेस्टिंग कधी झालेली विठ्ठलराव? 1 महिना झाला आहे. अच्छा योगेशराव, काय करायचं इथं आता? त्याच्यामध्ये सर जवळ आहे थोडं. काही नाही, काही स्टोरेज काडी मॅच्युरिटी जर कमी दिसते आपल्याला, तर थोडी काडी मॅच्युअर्ड झाल्यानंतर फूट काढायचा प्रयत्न करू आपण. काय झालं आहे, 1.5-2 महिने झाले, पण यांनी थोडंसं जमीन आहे हलक्या स्वरूपाची आहे. थोडंसं पाणी नियोजन पण यांचं कसं आहे ड्रीपवरती. आणि दुसरा विषय काय, झाडं रोपडे आहे अजून 5व्या-6व्या वर्षातच झाडं आहे की नाही. आणि यावर्षी हार्वेस्टिंग लेट झालं, वापसा कंडिशन कमी होती जमिनीत. आणि ही जमीन अशी आहे का इथं 1.5 फुटापर्यंतच वरती माती डायरेक्ट खडकच आहे ना खाली. पाणी राहतच नाही. तुमच्याकडे पाणी दिल्यानंतर वापसा किती वेळात येतो? 3-4 घंट्यात वापसा. हां, मग इथं सर अन्नद्रव्य आहे ना, तुम्हाला वेळोवेळी देत राहावं लागतं. झाडाला अन्नद्रव्याची कमतरता भासत राहते, त्यामुळे आपल्याला बागात दिसतंय झाडामध्ये पिवळसरपणा दिसतंय, पानाचं पाहिजे तशी मॅच्युरिटी दिसत नाही, काडीमध्ये स्टोरेज नाही आहे, पानांची जी संख्या आहे ती पण कमी आहे, त्याचसोबत जे पान आहे त्याची साईज लहान आहे. आता अशा ठिकाणी आपल्याला जर नियोजन करायचं, तर ह्या नियोजनासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय, झाडाला जसं आपण 50% अन्नद्रव्य मुळावाटत देतो, तसंच 50% आपल्याला पानातून अन्नद्रव्य द्यावं लागतं. मग जे फवारण्याचं शेड्यूल असतं त्याच्यामध्ये जसं आपण रेग्युलर इंटिग्रेटेड फवारण्या देतो, त्याच्यामध्ये कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, त्याचसोबत काही अन्नद्रव्य असतील, तर त्या पद्धती त्यांना शेड्यूलमध्ये आल्यानंतर ही जी आजची स्थिती पुढच्या वर्षी दिसणार नाही त्यांना. त्यासाठी यांचं थोडंसं व्यवस्थापन जे आहे, आता यांचं झाड संगोपन व्यवस्थापन आणि बहार नियोजन हे जे 2 टप्पे ते सांभाळणं गरजेचं आहे यांना. आणि ते 2 टप्पे आपण आता शेड्यूलमध्ये सांभाळू या वर्षात. त्यांना आपल्यासोबत बाग करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण झाडाचं पण संगोपन करू. आणि आता इथून पुढे जे बहार नियोजन करायचं आहे, आता थोडंसं लेट झालेलं आहे, 1-1.5 महिना झाला बाग तानावर आहे, पण एक 8-10 दिवसामध्ये याची तयारी करावं लागेल, कारण 25 जानेवारीपर्यंत पाणी सोडावं लागेल. त्याच्या पुढं गेल्यानंतर परत इकडच्या भागामध्ये हीट वाढते, त्याचसोबत इकडची जमीन पण हलकी आहे. आपण आज लवगाव भागामध्ये जमीन थोडी हलकी असल्यामुळे तेवढी ती ग्रीप मिळणार नाही आपल्याला, जी भारी जमिनीमध्ये मिळते. आणि झाडामध्ये जी क्षमता भारी जमिनीत असते ती हलक्या जमिनीत नसते. पुढं फूट निघाल्यानंतर गळीचे प्रॉब्लेम वाढू शकतात. त्यामुळं थोडंसं नियोजन करताना आता अर्ली करावं लागेल. पण ह्या वर्षभरात काय होईल सर, हे जर शेड्यूलमध्ये राहिले तर यांच्या झाडामध्ये ग्रोथ होईल, आणि पुढच्या वर्षी आपण पाहिजे तसं नियोजन त्याच्यासोबत करू शकतो. कारण झाडाची कॅपॅसिटीनुसार आपल्याला बहार नियोजन करायचं असतं. आज तुमच्या झाडावर आजची कॅपॅसिटी बघितलं 30-40 किलो माल देऊ शकतं झाड, त्या नियोजनात गेले तुम्ही, मग 30-40 किलो माल घेत असताना तुमचं झाड पण बनणं गरजेचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला त्याला 60-70-80 किलो माल घेऊ शकता तुम्ही. असं नियोजन आपल्याला करायचं आहे. आता ह्या नियोजनामध्ये तुम्हाला आता आपण फवारण्यातून थोडंसं स्टोरेज देऊ, आणि अजून एक 10-5% पानगळ होईल. त्यासोबत आता तुम्ही रोटा मारलेला आहे, रोटा मारल्यानंतर आपण आडवा पण रोटा घेऊन टाकू. कारण काय झालं आहे, हे बघा गवत हे आळे वगैरे साफ झालेले नाही, बरोबर आहे का. यासोबत तुम्ही काडी काढलेली, काडी काढल्यानंतर काही स्प्रे झाले ते आपले नाही व्हायला पाहिजे. काय होतं, काळी काढून 2-3 दिवस झाले, त्यासाठीच तुम्हाला फोन केला होता. म्हणलं तुम्ही आले का, त्याचं नियोजन काय ते बघू म्हणलं. काळी काढून 3 दिवस झाले, जास्त नाही झाले. बरं, आता दरवर्षी तुम्ही प्लॉट कशावर फोडता, म्हणजे ड्रिपनच फोडता का? ड्रिपनच दरवर्षी. मागच्या वर्षी पण बाग फोड राहिलो आम्ही, नाही तर ते मनानच फोडत होतं, कारण हा लहान झाड होतं ना. आता 6व्या वर्षी आहे ना, आता खरा टाइम चालू झाला. आणि काय करा, तुमची जमीन हलकी एकदम निचरा होणारी जमीन आहे, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही पाणी जे व्यवस्थापन आहे ते फ्लड पाणी व्यवस्थापन ठेवा. मोकळ्या पाण्यावर बाग फोडायचा प्रयत्न करा. आणि रेग्युलर तुमच्याकडे भरपूर पाणी बॅकवॉटरला आहे, तुम्ही रेग्युलर सुद्धा तुम्ही जेवढं मोकळं पाणी ठेवाल तेवढे तुमच्या झाडामध्ये ग्रोथ. कारण काळ्या जमिनीमध्ये झाडाला ग्रोथ घ्यायला वेळ लागतो,
पण हलक्या जमिनीमध्ये फास्ट ग्रोथ घेतात झाडं. त्याच्यामुळे फक्त आता तुमचं नियोजन महत्त्वाचं आहे. आता या नियोजनामध्ये तुम्ही जर आमच्या सोबत राहिले वर्षभरात तर दाखवू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये झाडं कसे बनतात. आता आपण व्हिडिओमध्ये दाखवू, आहे का नाही सर? सर आता यांनी हार्वेस्टिंग केलेली आपलं हे काडी काढलेली आहे, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे गैरसमज असतात की काडीच्या नंतर फवारण्या कराव्या की नाही कराव्या, आणि जर कराव्या तर कोणत्या कराव्या आणि का कराव्या? सर काय राहतं, काडी काढल्यानंतर काडी झाडाला जखम झालेली असते. जशी आपण जखम झाल्यानंतर आपण टीटीचं इंजेक्शन घेतो, धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो, तसंच झाडांना पण काडी काढल्यानंतर जी जखम झालेली त्याच्यावरती बुरशीनाशकांचं स्प्रे होणं गरजेचं असतं. मग काही बोर्डोमधून स्प्रे करतात, काही वेगवेगळ्या बुरशीनाशकमधून स्प्रे करतात. ते स्प्रे होणं गरजेचं असतं, कारण काय होतं, जिथं जखम झाली तिथं ते बुरशी तयार होतात आणि तीच बुरशी परत झाडामध्ये ॲक्टिवेट राहतं. आणि नंतर जेव्हा आपण बहार नियोजन वगैरे पुढं काही ज्या गोष्टी करू त्या बुरशींचं मग ते प्रादुर्भाव आपल्याला नंतर ते बहार त्याच्यात दिसून जातो. त्याच्यामुळं ते त्यावेळेत आपल्याला ती बुरशीनाशकांचं स्प्रे होणं गरजेचं असतं. आता या झाडांमध्ये आपण बघितलं तर एका बाजूने अंतर जास्त आहे. हे अंतर किती आहे सर? 18 हे 18 फुटाचं आहे, आणि मधल्या बाजूमध्ये झाडांचं अंतर कमी आहे, 13 फुटी. 13 फुटाचं. तर आता यांनी आडवा उभा रोटा मारायचा असं ठरवल्यानंतर मधल्या बाजूनी कोणता, म्हणजे छोट्या रोट्याने काम होऊन जाईल? हो, छोट्या ट्रॅक्टरनंच काम करावं लागेल, मोठं तर ट्रॅक्टर चालूच शकत नाही. काही ठिकाणी झाडं मिळालेली त्यांची झाडं, आहे की नाही? आता सर रोटा मारायच्या अगोदर यांनी शेणखत फेकणार आहे. आता शेणखत फेकून घेतील झाडाच्या मुळांच्या कक्षेमध्ये, चौकोनी भागामध्ये, आणि नंतर मग रोटा कोणत्या ठिकाणी यांनी शेणखत फेकावं? असा चौकोनी भाग जो आपला मुळांचा जो कक्ष असतो, सावलींचं झाडांच्या जे फळफांद्या येतात त्याच्या सावलीच्या साईडनं आपण बरोबर चारी बाजूनी ते खत टाकायचं. इधर लोक टाकलं हां हां, येस आता जसं हे 5.5-6 वर्षाचं झाड आहे, तर प्रति झाड किती शेणखत यांनी टाकायला पाहिजे? आता कमीत कमी 30 ते 40 किलो शेणखत पाहिजे ह्या जमिनीला, एका झाडाला. एका झाडाला. म्हणजे 3 ते 4 टोपले आपले. म्हणजे तुम्ही एक टोपलं जरी चारी साईडनं टाकलं तर तुमचं तेवढं प्रमाण मिळून जातं. प्रॉपरली डिकम्पोज झालेलं. प्रॉपर ते डिकम्पोस्ट केलेलं पाहिजे. डायरेक्ट आपल्याला खड्ड्यातून उपसून शेणखत टाकायचं नाही, त्याला बाहेर थंड करायचं, डिकम्पोस्ट करायचं, त्याला कुजवायचं चांगलं, मगच ते टाकणं योग्य होतं. नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. साधारणतः किती दिवस त्याला गड्ड्यामधून बाहेर टाकायचं खताला? त्याला बाहेर काढायचं अगोदर, एक 8 दिवस त्याच्यावर पाणी मारत राहायचं, त्याचं पूर्ण गॅस काढायचा, थंड करायचं त्याच्यात, आणि मग जसं डिकम्पोजर वेगवेगळ्या कंपनी भरपूर मिळतात मार्केटला, ते आणायचे, त्याला 24 घंटे भिजत घालायचं, त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकायचं ते भिजत घालत असताना. त्याच्यामध्ये काही बाहेरची कीड पडणार नाही, त्याला सुती कपड्याने झाकून घ्यायचं, त्याची काळजी घ्यायची. 200-250 लिटरमध्ये भिजू घालायचं, आणि नंतर ते शेणखतामध्ये त्याला थोडंसं उकरून जमिनीपर्यंत ते डिकम्पोजर जातील असे 10-10 लिटर खड्डे करून त्या वाट्यावर चौकोनी वाटा मारून घ्यायचं बाहेर काढल्यानंतर, आणि त्या वाट्यावर ते टाकून द्यायचं. आता यावर्षी आपल्याला 10 दिवस बाकी आहेत, त्यामुळे आता हे डिकम्पोज करून टाकणं आपल्याला शक्य नाही. शक्य नाही. आता त्याला काय करा तुम्ही, त्याला नाही डायरेक्ट नका टाकून, त्याला बाहेर काढा, त्याला थंड करा जागेवर, पाणी मारत राहा त्याला, थंड करून चालूच ते. हा, पाणी मारत राहा, आणि जमिनीत टाकून द्या. आपण जेव्हा पाणी चालू होईल तेव्हा ड्रीपनं आपण त्याला डिकम्पोजर सोडून देऊ, आहे की नाही? त्याच्यामध्ये सध्या 2-3 दिवस पाणी सोडलेलं आहे त्याला, 2-3 दिवस झाले. आपण 2-3 ते खड्ड्यामध्ये सोडलं तुम्ही, त्याला बाहेर काढा, त्याची heat बाहेर काढा. हां, त्याला बाहेरची हवा लागू द्या, आणि त्याला सावलीत टाकताना बाहेर काढून सावलीत घ्या, त्याला थोडासा चौकोनी वाटा करा, म्हणजे त्याच्यामध्ये जे एअर असतं ते निघून जाईल, आणि मग ते इकडं, कारण त्याचे हिटनं परत इथं मुळांना प्रॉब्लेम वाटतात झाडांच्या. तर सर ही हलकी जमीन आहे, याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावं? कारण आपल्याला ड्रीप पण अवेलेबल आहे आणि हे ओपन वॉटरिंग पण करू शकतात, पण आता इथं ड्रीप अवेलेबल आहे आणि ओपन वॉटरिंग, तर आपण कशासाठी ड्रीप वापरायची आणि कशासाठी ओपन वॉटरिंग करायची? नाही, ह्या जमिनीमध्ये सर बहार नियोजन करत असताना किंवा झाडाचं संगोपन करत असताना मोकळं पाणीच महत्त्वाचं आहे. कारण इथं पाण्याचा निचरा होऊन जातो, 2-3 घंट्यामध्ये यांची वापसा होऊन जाते. पाणी धरून ठेवणारी जमीन नाही, त्यामुळे मग यांनी जसं आपण रेग्युलर बॉक्स तयार करतो जमिनीचं, याच्यामध्ये बागामध्ये सरी करायची चौकोनी, आणि सुरुवातीचं पाणी जे बहार नियोजन करत असतं ते मध्ये घ्यायचं, नंतर तो एक टप्पा करायचा, नंतर तो एक टप्पा करायचा, आणि याच्यासोबत हा जो मधला भाग आहे तो पण ते निसर्गीत भिजवून काढायचा. म्हणजे सगळं मूळ यांनी जेवढं ॲक्टिवेट केलं आणि जेवढं मूळ यांचं चालू राहील तेवढं यांच्या झाडांची ग्रोथ राहील. हलक्या जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. आणि ड्रीप सिस्टम जे आहे का, आपण म्हणत नाही चुकीचं आहे, ड्रीप सिस्टम पण पाहिजे, परंतु तुम्ही जेव्हा मोकळं पाणी देता त्यानंतर ड्रीपमधून आपल्याला काही खतं, औषधी, बुरशीनाशक जे काही सोडायचं असतं त्याचे फायदे आपल्याला त्या ड्रीप सिस्टममधून होतात. मग तुमचं जर 15 दिवसाला मोकळं पाणी राहिलं तर मध्ये 8 दिवसाला एकदा ड्रीप चालवू शकता तुम्ही.
म्हणजे ड्रिपनं सुद्धा तुमचं ते काम भागून जाईल. एक पाणी मोकळं आणि एक पाणी ड्रिप हा, असं पण सिस्टम करू शकतो. दिवसाचे गॅपला सकाळी पाणी द्यायचं, संध्याकाळचं रातच्या गॅपला नाईटला ड्रिप नाही द्यायचो. हा, आणि दिवसाच्या गॅपला आपण मोकळं पाणी आठवड्याला देऊ एक पाणी शकतो. द्यायचं मग झाडाला तरी. नाही, आपल्या जमिनीच्या वापसा कंडिशन नुसार असतं पाण्याचं जे. पण आपल्या जमिनीत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा येऊन जाते. एक 4-5 दिवसाचा गॅप ठेवायचा. चालेल, एक पाणी ड्रिप न दिलं हा. एक मोकळं दिलं तरी चालेल. ते आता पुढं कसं कसं नियोजन करायचं ते वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगत चालू. आता हे 10 दिवसामध्ये आपल्याला अगोदर ताण व्यवस्थित आणायचं आहे, त्याच्यासाठी जे कामं करायचे ते करूयात. आपण आता जे ताण आणायचं ते पण थोडंसं जी काही पानगळ पाहिजे अजून थोडी प्रमाणात ती होईल. त्यासोबत थोडं काडीमध्ये स्टोरेज येईल आणि मग आपण फुटायचा प्रयत्न पुढं एक 25 जानेवारीपर्यंत नियोजन करू त्याचं, आहे की नाही? 25 जानेवारीच्या आसपास आपलं पहिलं पाणी सुरू होऊन जाईल, जे जवळजवळ 10 दिवस चालेल पहिलं पाणी. कारण आपल्याला 3 टप्प्यांमध्ये ते पाणी करायचं आहे. त्यानंतर आपण रासायनिक खतांचं नियोजन करू. सर, तर हलक्या जमिनीच्या हिशोबाने रासायनिक खताचं नियोजन यांचं कसं असावं? नाही, रासायनिक खत सर पहिलं पाणी जोपर्यंत सगळी मूळ चालू होत नाही तोपर्यंत रासायनिक खत आपण कुठंच टाकत नाही. इथं पण तेच करणार. आणि जसं पाणी नियोजन आहे, जसं हे शेणखत टाकणार तसंच मुळांच्या कक्षामध्ये हे रासायनिक खत पण टाकणार आणि पाणी नियोजन त्याच पद्धतीत राहणार. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहिलेला आहे की बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर बरेचसे फळं अजून बागेवर म्हणजे झाडांवर आहेत, रोगीट फळं आहेत, रोगीट फळं आहेत. ते सगळे आपल्याला काढून घ्यावं लागतील. ते आपण छाटणी सोबतच काढायला पाहिजे ते. काढले पण जे तुरळक एक अर्धा राहिलेलं आहे. आता ते कलर मारा टायमाला ध्यान जाईल त्याच्यावर. आता याला बोर्ड पेस्ट करत असताना आता तो या वर्षी काय झालं, जमिनीत जास्त ओल राहिल्यामुळं भरपूर ठिकाणी फाटप थोरामुळं काय झालं, साल तडकलेली. तडकले. आता याला काय करा, मेडिकलमध्ये पोटॅशियम पर मॅग्नेट मिळते, पुडी मिळते 25 ग्राम 50 ग्रामची. ती आणायची. जिथं जिथं आपल्याला डिंक वाटतो तो अगोदर कानस असते ना आपलं, त्यांना पूर्ण घासून काढायचं, स्वच्छ करायचं, ती साल स्वच्छ करायची. त्यानंतर ते पोटॅशियम पर मॅग्नेट पाण्यामध्ये टाकायचं, 1-2-5 लिटर पाण्यामध्ये त्याच्या प्रमाणानुसार, आणि सुती कपड्याने ती साल पूर्ण पुसून काढायची ते पोटॅशियम पर मॅग्नेट. ती जिथं जिथं डिंक असेल तुमचा, फांटीवर असो, याच्यावर फळफांदीवर असो किंवा खोडावर असो, तेवढा भाग काढून त्याला पोटॅशियम पर मॅग्नेटनं पुसून त्यानंतर त्याच्यावर बोर्डो पेस्टिंग करायची. म्हणजे परत तिथं डिंक येत नाही. बोर्ड पेस्टिंग ती पिवळी घ्यावं का आपलं गेरू मधून घ्यावं? नाही, बोर्डो पेस्टिंग आता काय होतं, रेडी बोर्डो भरपूर मिळतात मार्केटमध्ये, आणि ते रेडी बकेट पण येतात रेडी बोर्डोच्या. ते बकेट आणायचं आणि त्याच्यामध्ये बोर्डो मिश्रण टाकायचं अजून. बोर्ड हां, आणि बोर्डो ते एकत्र करायचं आणि मग पेस्टिंग करून घ्यायची. बोर्डो चांगल्या कंपनीचं घ्यायचं ज्याचा pH चांगला मेंटेन झालेला आहे. तुम्ही सांगाल त्या कंपनीत घेऊन सांगा तुम्ही, तुम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट देऊ त्या झाडाची. आणि ज्यावेळेस विठ्ठल भाऊ थोडेसे निराश होते बागेच्या परिस्थितीमुळं, सगळेच शेतकरी यावर्षी निराश होते. विठ्ठल भाऊनी बाग विकला, पैसे वगैरे घेण्याच्या अगोदर हार्वेस्टिंग झाली, काही वेळानंतर पैसे मिळणार होते, पण अचानक अनफॉर्च्युनेटली बागवानाचाच मृत्यू झाला. त्यामुळं विठ्ठल भाऊला आणि तुमचं नाव काय, उमेश उगडे. उमेश भाऊला योग्य प्रमाणात ते पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांचं थोडंसं मूड ऑफ झालेला होता किंवा निराश ते नाराज होते. तर विठ्ठल भाऊ असं चालतं. हे बघा, तुमची आता झाडं आहेत 5.5-6 वर्षाचे. इथून पुढंच हा म्हणजे फळ घेण्याचा टाईम आहे. उत्पादन वाढीचा टाइम हाच आहे. झाड तुमचं आतापर्यंत बनवलं तुम्ही, आता उत्पादन घ्यायचा टाइम आता इथून पुढे. इथून पुढे 25-30 वर्षापर्यंत तुम्ही जसं उत्पादन घ्याल त्यानुसार उत्पादन बागेतून निघत राहतं. आता निराश होऊ नका, इथून पुढे उत्पादन घेण्यासाठी तयार राहा, आहे की नाही? नाही, यावर्षी 30-30 लाखाला बाग विकलेले, शेवटी हातामध्ये 12-12, 15-15 लाख सुद्धा आलेले नाही आहेत, असे बरेचसे शेतकरी आहेत. त्यामुळं निराश होऊन शेती होत नसते. तर भविष्याचा विचार करायचा आणि त्या हिशोबाने कामं करायची आपले. तर आपण भेटूयात. थँक्यू. आपण ट्रीटमेंट टायमावर सुरू करूयात. चालेल. 10-12 दिवसामध्ये आपण पाणी नियोजन सुरू करू त्याचं. आणि एकदा चांगली व्यवस्थित फूट निघाल्यानंतर आपण परत तुमच्या बागेमध्ये एकदा व्हिडिओ घेऊयात. तर सोबत आहेत आपल्यासोबत ॲडव्होकेट विठ्ठल भाऊ. थँक्यू. आणि तुमचं नाव काय? कलीमबाई. करीम भाई. हे आहे मुलानी वाडगावचं शेवार, जिथं योगेश मस्के सरांनी अशा प्रकारच्या जमिनीमध्ये तर जानेवारीमध्ये काय करावं याच्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.